लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राजश्री सिंधूला वाटेल ते बोलत असतात आणि त्यामुळे राघव सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर मला माफ करा, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, कारण हे लोक इथे उभे राहून तुम्हाला वाटेल ते बोलत आहे आणि तुम्ही हे सगळं ऐकायची काही गरज नाही आणि त्यामुळे नक्की काय घडलं होतं हे मला त्यांना सांगायलाच हवं. आणि त्यानंतर तो अन्वीला आवाज देतो, ते तिथे बोलवून घेतो. मात्र अन्वीला बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. राणी तिला विचारते, अगं अन्वी कुठे होतीस आणि आम्ही तुला फोन करण्याचा किती प्रयत्न केला आणि तू आमचा कॉल का नाही रिसीव्ह केला. आणि ऋतुजा आणि रुक्मिणी सुद्धा तिला अनेक प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे अन्वी खूप घाबरून जाते. त्यानंतर राघव त्या सर्वांना शांत बसायला सांगतो आणि अन्वीला धीर देत खाली बसवतो आणि त्यानंतर तो रेश्माला तिच्यासाठी पाणी आणायला सांगतो. तर अन्वी घाबरून पटापट पाणी पीत असते आणि त्यातील निम्मे पाणी खाली सांडते. हे बघून सर्वांना मात्र मोठा धक्काच बसतो. राजश्री तिला धीर देत म्हणत असते की अन्वी सावकाश पाणी पी, घाबरू नकोस. आणि त्यानंतर अन्वी शांत होते आणि राघव म्हणतो की आज अन्वी सुखरूप आहे, आज आपल्या घरी आहे, ते फक्त डॉक्टर सिंधूमुळेच. त्यानंतर तो आतापर्यंत घडलेला सर्व प्रसंग घरच्यांना सांगतो आणि ते सर्व काही ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रुक्मिणी मात्र अन्वीवर खूपच चिडलेली असते आणि ती कोणताही विचार न करता अन्वीजवळ जाऊन तिच्यावर हात उचलते. मात्र त्याच वेळेस सिंधू मध्ये येऊन ती रुक्मिणीचा हात पकडते. बघून मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की इतक्या मोठ्या मुलीवर हात उचलणे बरे नव्हे आणि अन्वीला तिची चूक लक्षात आली आहे. तर रुक्मिणी खूप चिडलेली असते आणि ती सिंधूला विचारते की माझा हात पकडण्याचा तुझी हिंमतच कशी झाली. ती जोरात सिंधूचा हात झटकून देते आणि त्यामुळे सिंधू मागे जाते आणि हा सर्व प्रकार बघून राघव मात्र खूप चिडलेला असतो. दुसरीकडे अन्वीला रुक्मिणी ही वाटेल ते बोलत असते आणि अन्वी जे काही वागली आहे आणि त्याचा दोष मात्र सिंधूला देते. तर त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की वहिनी, जे काही घडलं आहे त्यात सिंधूचा काहीही दोष नाही, ही चूक तुझी आहे. सिंधू ही अन्वीला पार्टीला जाण्यासाठी नकारच देत होती, तर तू तिला परमिशन दिली. रत्नाकरचं ते बोलणं ऐकून मात्र घरातील सर्व जण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. विचारतात की तू वहिनीला दोष कसं काय देऊ शकतो. आणि रुक्मिणी सुद्धा खूप चिडते आणि सिंधूला म्हणते की या सगळ्यासाठी तूच जबाबदार आहे, कारण त्या अन्वीच्या चुका पाठीमागे घालते म्हणून असं वागण्याची तिची हिंमत होते. त्यावर अन्वी रडतच रुक्मिणीला सांगते की आजी प्लीज तू सीमाला काही बोलू नकोस, तिची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही. राणी मध्येच म्हणते की अगं अन्वी, सगळं होतं तर तू आमच्यापैकी कोणाला का नाही सांगितलं. ती सिंधूला सुद्धा विचारते की तुला माहित होतं तर तू आम्हाला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं. त्यावर सिंधू म्हणते की मला याबद्दल काहीच माहित नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र मध्येच ऋतुजा म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काही मूर्ख आहोत का. तर राजश्री सिंधूला विचारते की तू आमच्या घरातल्या प्रश्नांमध्ये का पडते. तर सिंधू सांगते की अन्वी ही राखीताईंची मुलगी आहे आणि राखीताई मला परक मानत नाही आणि त्यामुळे मी या सगळ्यांमध्ये पडले. तिचं ते उत्तर ऐकून राजश्री मात्र गप्पच होते. तर सिंधू ही सगळ्यांना सांगत असते की अन्वी आता मोठी झाली आहे, मी सर्वांनी तिच्यासोबत मैत्रीच्या नात्याने वागायला हवं. मात्र रेश्मा मध्येच म्हणते की बघा काकू, सिंधू अन्वीच्या मनात आपल्याबद्दल कसा राग निर्माण करते. मात्र तिचं ते बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते. रुक्मिणी तिला विचारते की माझ्या नातीला कसं वागायचं हे मला सांगणारी तू कोण आहेस ग. त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, जर सिंधू ने सांगितलं तर काय फरक पडतो ग, कारण आपल्या काळाची गोष्ट वेगळी होती, किंवा मुलं वडिलांसोबत आईसोबत मोकळीपणाने बोलू शकत नव्हती. पण आता काळ बदलला आहे ना आणि आपल्याला सुद्धा बदलायला हवं, मुलांसोबत मैत्रीच्या नात्याने वागायला हवं. तर ते ऐकून रुक्मिणी मात्र अजूनच चिडते आणि रत्नाकरलाच गप्प बसायला सांगते. मात्र त्यावेळेस राघव म्हणतो की तुमचे हे वाद आता बंद करा, नाहीतर रुक्मिणी रागतच विचारते काय करशील रे तू. त्यावर राघव म्हणतो नाहीतर मी काय करेल मलाही माहित नाही, पण अन्वी सुखरूपपणे घरी आली आहे हे तुमच्यासाठी पुरेसं नाही का. तुम्ही का एकमेकांशी वाद घालता. आणि त्यानंतर तो रागातच तिथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. सर्वजण उठणं लावण्यासाठी एकत्र जमलेले असतात. राघव मात्र त्याच्या रूम मध्येच असतो. रुक्मिणी त्याला आवाज देत बाहेर बोलावते. राघव
आरशामध्ये स्वतःला बघत म्हणतो की 8 वर्ष किती पटकन निघून गेले आणि या 8 वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदलल्या, नाती बदलली, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं आणि आज तिच्या समोर मधू मला उठणं लावेल, ते सर्व सोपस्कार पुन्हा करावे लागेल. आणि तो नाईलाजाने ला घेऊन बाहेर येतो. विनू त्याच्याकडे हट्ट करत असतो की बाबा मला सुद्धा उठणं लावायचं असतं. त्यावर राघव म्हणतो की त्या भाऊबीज आहे ना, मग उद्या तुला अन्वीताई तुला उठणं लावेल. मात्र विनू काही ऐकत नाही आणि तो राघवकडे खूप हट्ट करत असतो. त्याच वेळी सिंधू तिथे त्याला सांगते की आजचा दिवस तुझ्या आई बाबांचा आहे. मात्र विनू काही ऐकत नाही. पटकन पाटावर बसण्यासाठी जातो आणि मात्र त्या गडबडीमध्ये ते असणाऱ्या रांगोळीवरून त्याचा पाय सरकतो. तो जोरात फडशीवर पडतो. घडलेल्या प्रसंगामुळे सर्वांनाच मोठा धक्काच बसतो. विनूला मात्र चांगलीच दुखापत झालेली असते. राघव आणि सिंधू धावत पळत त्याच्याकडे जातात. विनूला मात्र त्याच्या पायाची हालचालही करता येत नाही आणि तो सिंधूला हातही लावून देत नाही. मात्र सिंधू त्याला शांतपणे समजावते, देते आणि त्यानंतर विनूचा पाय नक्की कुठे दुखत आहे हे बघते. तर त्याच वेळेस राणी तिथे येते आणि त्यामुळे राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतच राहतात. इतर सर्वजणही त्यांना तिघांकडे बघतच असतात. त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की आपण विनूला त्याच्या रूम मध्ये घेऊन जाऊ आणि त्याच वेळेस सिंधू उठण्यासाठी जाते आणि तिचा धक्का राणीला लागतो आणि राणीच्या हातामध्ये असणारी उठण्याची वाटी पडणार इतक्यात सिंधू पकडते. परंतु त्या गडबडीमध्ये ते उठणं राघवच्या अंगावर जाऊन सांडते. तो मात्र सर्व प्रकार बघून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू पटकन राघव जवळ जाते आणि म्हणते सॉरी. ते उठणे पुसण्यासाठी जाते, मात्र ऐवजी राघवच्या गालाला लागतं ते उठणं. मात्र ते बघून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे बघून मात्र राणी खूपच चिडलेली असते. तर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतच असतात. की राजश्री मनाशीच म्हणत असते की तेव्हा हे सर्व काय चाललं आहे. राघव आणि राणीचं लग्नही पूर्ण झालं नाही आणि काल त्यांच्या हातून लक्ष्मीची आरती सुद्धा झाली नाही. आज तर सिंधूकडूनच राघवला उठणंही लागलं. नक्की काय आहे तुझ्या मनात. दुसरीकडे रेश्मा मुद्दाम राणीला असते की राणी वहिनी आता पाडवा साजरा झाला आहे, सिंधूकडून भाऊजींना उठणं लागलं आहे. मात्र ते ऐकून रुक्मिणी तिच्यावर चिडते आणि तिला गप्प बसायला सांगते. रुक्मिणी राणीला सांगते की जा तू दुसरं उठणं घेऊन ये आणि राघवला लाव. मात्र राघव म्हणतो की राणी आता ते सगळं होऊ दे, आधी आपण विनूला त्याच्या रूम मध्ये घेऊन जाऊयात. तर रुक्मिणी राघवला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर राघव म्हणतो विनू पुढे मला दुसरं काहीही महत्वाचं नाही. मग तो विनूला घेऊन त्याच्या रूम मध्ये घेऊन जात. घडलेल्या प्रकारामुळे राणी मात्र खूप नाराज झालेली असते आणि मग सिंधू ही विनूला चेक करते आणि त्याच्या पायाला मुकामार लागलेला असतो, त्यामुळे ती लेप लावून देते. त्यामुळे विनूला बरं वाटतं. तो हसतच सिंधूकडे बघत असतो. तर राघवही तिचे आभार मानतो. रुक्मिणी मात्र त्या तिघांना एकत्र बघून खूपच चिडते. मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनू आणि सावीच्या शाळेमध्ये रामायणाचे नाटक होणार आहे. त्यासाठी शाळेच्या प्रिन्सिपल रत्न पारखींच्या घरी येतात आणि ते राघव आणि सिंधूला तुम्ही राम आणि सीतेचा रोल करणार का म्हणून आग्रह करतात. त्यावेळी रुक्मिणी त्यांना सांगते तू नाही तर राणी राघवची बायको आहे, आमच्या घरची सून आहे. आणि या मालिकेच्या पुढील भागासाठी आणि नवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.